तडजोड झाली असं मला वाटतं. पण मला असं वाटतं की ते जर सुनील तटकरेंवर विश्वास ठेवत असतील तर वेगळ्याच स्वप्नामध्ये आहेत असं मला वाटतं. 150 कोटी रुपये त्यामुळे आले असं ट्विट केलं संजय राऊतांनी या विधान परिषदेमध्ये, ज्यातले 25 कोटी कोकणामध्ये गेले म्हणून बाळा माने यांनी माघार घेतली. आता हे तुम्ही खरं तर कोकणामध्ये असणारा एकनाथ शिंदे साहेबांच्या सर्व नेत्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही माघार का घेतली. आधी सुनील तटकरेंच्या विरोधात बोलत होता, आता तुम्ही माघार घेतली. आणि जर एवढा पैसा गेला असेल तर पैशावर हे जर माघार घेत असतील तर पूर्वी उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष जो बोलत होता की उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला या सर्व आमदारांनी जे आज एकनाथ शिंदे साहेबांवर ते पैसे घेऊन त्यांना सोडलं, मग आत्ता सुनील तटकरेंच्या विरोधात एवढे महिने आणि वर्ष बोलत असणाऱ्या आमदारांनी माघार जर आत्ता त्या ठिकाणी घेतली असेल तर मग जे राऊत साहेब बोलतात मग पैसे घेऊनच घेतली का, असे काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. त्यामुळे हे काय घडलं, पूर्वी तुम्ही का विरोधात बोलत होता आणि आत्ता मांडीला मांडी लावून तुम्ही त्या ठिकाणी का बसणार आहेत, हे कदाचित एकनाथ शिंदे साहेबांचे त्या भागातले आमदारच बोलू शकतात. काल बाळा माने यांच्याबरोबर नितेश राणे सुद्धा दिसले. त्यांच्याबरोबर ते निवडणूक कार्यालयात अर्ज मागे घेण्यासाठी गेले. साम दाम दंडभेदाचा वापर करण्यात आला असं सुद्धा ठाकरेंच्या पक्षांकडून आता त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. बाळा माने यांची, ते बाळा माने शिवसेना ठाकरे पक्षातील होते. नाही, मग करावंच लागेल ना. एका बाजूला तुम्ही विचाराबरोबर आहात आणि दुसऱ्या बाजूला बाळ मानेंसारखी लोक जर माघार घेत असतील आणि माघार घेण्यासाठी जर नितेश राणे भाऊ सारखे जे नेते मंत्री आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही जात असताल, एक फार वेगळा संदेश त्या ठिकाणी दिला जातो. त्यामुळे हे पदाधिकारी जे आहेत, मला असं वाटतं येत्या काळामध्ये सामान्य परिवारातल्या लोकांनाच संधी दिली तर कदाचित लोक आपल्याबरोबर टिकतील. नाही तर हे जे काही नेते आहेत, माजी आमदार नेते, असे काही लोक आहेत ते मात्र त्या ठिकाणी इकडनं तिकडं तिकडनं इकडं या उड्या मारण्यामध्येच व्यवस्था आहेत असं कुठेतरी त्या ठिकाणी दिसतं. यांनी संजय राऊतांना बर्नॉल देऊन त्यांची जी काही जळजळ होतीये ती थांबवावी लागेल. बर्नॉल परत चर्चेत आली. संजय राऊत यांना बर्नॉल पाठवतो असं म्हणतात. मला नितेश भाऊंना एवढंच सांगायचं आहे, काही दिवसांपूर्वी मी एका मच्छीमार काही लोकांना त्या ठिकाणी भेटलो होतो. त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. म्हणजे आज पेट्रोल जे रिटेलला 112 रुपये चालले ते आमच्या गरीब मच्छीमारांना आत्ता कमर्शियल रेटली म्हणजे 160 रुपयाला घ्यावं लागतं आहे. आणि त्यात जे काही मच्छीमार आहेत ते सर्व आपले हिंदू मच्छीमार आहेत. तुम्ही हिंदूंसाठी तिथं लढता, पण मच्छीमारांसाठी तुमच्याकडे ते पद असताना तुम्ही कधी लढणार असा आमचा प्रश्न आहे. तुमच्यात खरंच हिंमत असेल तर मग ज्या पद्धतीने कर्नाटकामध्ये 75 रुपयाला डिझेल दिलं जातं मच्छीमारांना, जरा हिंमत दाखवा की महाराष्ट्रातल्या सामान्य परिवारातल्या मच्छीमारांना जे आज बोटीवर तिथं जाऊन मच्छीमार करतात अशा मच्छीमारांना डिझेल हे 75 रुपयाला देऊन दाखवा, ही हिंमत दाखवा. पण काय हिंदू मुस्लिम करायचं त्याच्यावर मात्र त्या ठिकाणी तुम्ही बोलायचं आणि जेव्हा खऱ्या अर्थाने हिंदू खतरेमध्ये असतात तेव्हा मात्र बिळात जाऊन बसायचं. त्यामुळे हे बर्नॉल वगैरे जे काय आहे ना ते तुम्हाला वापरायचं तुम्ही त्या ठिकाणी वापरा, पण न्याय मात्र लोकांना द्या अशी विनंती त्यांना त्या ठिकाणी करतो.